आणि आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। उद्या शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे। पदाधिकाऱ्यांना शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत। बीड नाशिकच्या सभेनंतर पवारांची तिसरी सभा मुंबईमध्ये होणार आहे। मुंबईमधील राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोरच ही जाहीर सभा होईल। अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या नियुक्तीनंतर आता शरद पवार गटाकडूनही मुंबईत हालचालींना वेग आला आहे। उद्या शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे। राहुल झोरी आपल्या सोबत जोडले गेले। राहुल, राष्ट्रवादीची मुंबईमधली महत्त्वाची सभा, खरं तर या आधी सुद्धा राज्यभरामध्ये शरद पवार यांनी दौरे केलेत, मात्र मुंबईतल्या या सभेचं महत्त्व काय? अगदी मुंबईतल्या सभेचा अर्थानं वेगळं एक महत्व याला म्हणता येईल, कारण तिसरी सभा मुंबईतली ही महत्वाची पार पडते। आणि मागच्या काही दिवसांपूर्वी अजित पवार गटांकडून छगन भुजबळ यांच्याच कुटुंबातील समीर भुजबळ यांना मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर मुंबई राष्ट्रवादीमध्ये एक हालचाली दिसत आहेत अजित पवार गटामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार गटामध्ये मात्र अशी परिस्थिती नव्हती। आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई एनसीपी कार्यालयाच्या बाहेरच एक जाहीर सभा करत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्या शरद पवार मुंबईतल्या मैदानात उतरतायत असंच म्हणावं लागेल। एकंदरीत बघितलं तर एकीकडे शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे ही सुनावणी निवडणूक आयोग असेल, विधानसभा अध्यक्ष असतील आणि सुप्रीम कोर्ट असेल, या तीन ठिकाणी सुरू आहे। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील अशाच पद्धतीनं परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते निवडणूक आयोगासमोर आणि विधानसभा अध्यक्षांसमोर देखील। आणि अशा वेळी दोन्ही गटाला, एकीकडे ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मिळणारी सहानुभूती जर अशीच कायम ठेवायची असेल, या सुनावणीच्या दरम्यान जर भाजपचा हस्तक्षेप वारंवार दाखवायचा असेल, तर त्यांना कार्यकर्ता आणि पदाधिकारी जागा ठेवणं आणि त्याला ऍक्टिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे। आणि हे शरद पवार खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात। आपल्या भाषणाचं अनेकदा किंवा खाजगीत बोलताना देखील शरद पवार अनेकदा सांगत असतात की राजकारणात आपला कार्यकर्ता हा कधीही बेरोजगार ठेवायचा नसतो। आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार कार्य करताना दिसतात। 2 दिवसांपूर्वी महिला मेळावा घेतल्यानंतर, महिला प्रदेशाध्यक्ष नियुक्तीनंतर पहिला मेळावा घेतल्यानंतर आता राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा मुंबईत पार पडतोय। आणि त्यामुळं राज्यभरात या संपूर्ण पद्धतीनं आपापल्या कार्यकर्त्यांना कसं ऍक्टिव्ह ठेवता येईल, कसं जागरूक ठेवता येईल, यासाठी थेट शरद पवार मैदानात उतरलेले आहेत। राहुल, एकीकडे सुनावणी सुरू आहे, दुसरीकडे पक्ष बांधणी सुरू आहे। सुनावणी दरम्यान होणाऱ्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत त्यासोबतच शरद पवार आपला पक्ष मुंबईसोबतच राज्यामध्ये बळकट करण्यासाठी अशा पद्धतीचे दौरे करतात। अगदी हे खूप महत्वाचं विधान आहे। खरं तर अजित पवार गट हा पक्ष संघटनेसाठी कामाला लागलाय आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा त्यांना सत्तेचा होतोय, कारण अजित पवार गट हा महायुती सरकारमध्ये त्याचा एक भाग आहे। आणि सत्ता हाती असताना कार्यकर्त्यांना बळकट करणं किंवा पक्ष संघटना वाढवणं हे तसं पाहिलं तर खूप सोपं गणित ठरतं। मात्र विरोधात असताना आणि इतक्या मोठ्या संख्येनं स्वतःकडे आमदार गेलेले असताना, पदाधिकारी गेलेले असताना कार्यकर्त्यांना बळ देणं, संघटना बळकटीला आणणं हे खूप मोठं आव्हान आहे शरद पवारांसमोर आहे। आणि नक्कीच, आणि मुंबईतल्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल। राहुल, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।